जय भीम नमो बुद्धाय. मी विजय खवसे. आज मी आहे महाराष्ट्रातील अशोकनगर वालधुनी कल्याण येथे. बुद्धभूमी फाउंडेशनच्या वतीने 15 जूनपासून धरणे आंदोलनाची घोषणा करण्यात आली असून त्याची माहिती सोशल मीडियावर मोठ्या वाऱ्यासारखी व्हायरल होत आहे. या आंदोलनात विषय असा आहे की बुद्धभूमी फाउंडेशन गेल्या 45 वर्षापासून ज्या बुद्ध विहाराच्या देखभाल व व्यवस्थापन करत आहे त्या बुद्धभूमी परिसरात महाराष्ट्र शासनाने पुलाचे बांधकाम करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्या प्रस्तावाला अनेक बौद्ध भिक्षू समाजांनी मोठा विरोध दर्शविला आहे. दरम्यान 11 जून रोजी समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात शासनासोबत बैठक पार पडली. या बैठकीत बुद्धभूमी फाउंडेशनचे भदंत गौतम रतन थेरो, आनंदराज आंबेडकर तसेच महाराष्ट्र शासनाचे अधिकारी उपस्थित होते. विविध मुद्द्यावर चर्चा होऊन काही बाबीवर विचार करण्यात सहमती दर्शवण्यात आली. मात्र बैठकीनंतर बुद्धभूमी फाउंडेशनचे पूज्य बनते गौतम रतन थेरो यांनी 15 जूनपासून आंदोलन करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे आता चर्चेला उधाण आलेले आहे की शासनासोबत नुकतीच सकारात्मक चर्चा झाल्यानंतर पुन्हा आंदोलनाची गरज का निर्माण झाली. याच पार्श्वभूमीवर एक नवे प्रकरण समोर आले आहे की सुरुवातीपासून भदंत गौतम रतन थेरो यांना पाठिंबा देणारे सिद्धार्थ यांनी आज 14 जून रोजी आपले निवेदन प्रसिद्ध करून व्हिडिओ जारी केलेला आहे. त्यात आंदोलनातून माघार घेत असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यांच्या निवेदनात अनेक नेमके त्यांनी काय म्हटलेले आहे त्यांचा व्हिडिओ आपण हा जरा ऐकूया. या आंदोलनाला माझा पाठिंबा नाही, माझा जाहीर विरोध आहे. नमो बुद्धाय. जय भीम. आज 13/6/2026 या ऐतिहासिक भूमीमध्ये उभा आहे. ही भूमी बुद्ध फाउंडेशन बुद्धभूमी आहे. माझ्या पाठीमागे आपण बघत असाल सम्यक संबुद्धांच्या प्रतिमा आहे. या प्रतिमाची साक्ष म्हणून मी कधीच आंबेडकर चळवळीमध्ये काम करत असताना कधीच खोटं बोललं नाही. पण आज 30 तारखेपासून आजची 13 तारखेपर्यंत या झालेल्या पूर्ण घटनास्थळी कंटिन्यू सातत्याने मी आहे आणि याचा साक्षीदार सुद्धा आहे. अतिशय निंदनीय घटना झाली. त्याच्यात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त, उपायुक्त, पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध करतो. पण जशी घटना झाली तशी वाऱ्यासारखी पसरली तर पूर्ण महाराष्ट्रामधून या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला. प्रशासनाने भिक्खू संघाला घेऊन खासदाराच्या दालन्यामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये एक मीटिंग आयोजित केली. त्या मीटिंगमध्ये मी उपस्थित नव्हतो, पण नंतर माहीत पडलं खासदारांच्या आणि त्यांच्या काहीतरी मागण्या होत्या त्या पूर्ण करण्यात नाही आल्या. परत 10 तारखेला समाज कल्याण न्यायमंत्री संजय शिरसाट साहेब यांच्या बंगल्यावर मंत्रालयाच्या समोर तिथं मीटिंग आयोजित केली होती. त्या मीटिंगमध्ये आंबेडकर घराणं, श्यामदादा गायकवाड ज्यांनी पूर्ण आयुष्य आंबेडकर चळवळीमध्ये बहाल केलं, त्यांचे भाऊ, त्यांचे पूर्ण परिवार या चळवळीमध्ये बहाल झाले. तसेच आमचे श्यामदादा गायकवाड आंबेडकर चळवळीतले हेही त्या मीटिंगमध्ये उपस्थित होते. प्रशासनाने सांगितलं की आमच्याकडून चूक झाली, आम्ही ती चूक मान्य करतो, पण बुद्ध फाउंडेशनमध्ये ज्या तुमच्या मागण्या आहे, इथे कॉलेज असन, हॉस्पिटल असन, बुद्ध गयाची जी भूमी आहे, ज्या भूमीसाठी तो लढा चालू आहे त्याची प्रतिकृती इथं असन, विजय स्तंभ असन, भीमा गोरेगावचा जो स्तंभ आहे त्याची असन, इथे विपश्यना केंद्र असन, साचीचं जे स्तूप आहे ते स्तूप इथे बनवण्यात येईल. भिक्खू संघाचा इथं राहण्याची व्यवस्था करण्यात येईल आणि हॉस्पिटल 300 बेडचं करण्यात येईल. इथले प्रशासन, खासदार यांनी हा शब्द दिला. त्यांनी इतिवृत्तामध्ये पण सांगितलं, त्यांनी लिहून दिलं. तर माझ्या विवेक बुद्धीला असं वाटलं की योग्य आहे. तरी सुद्धा बंतीजी, आमचे पूजनीय बंतीजी आहे, तरी सुद्धा ते 15 तारखेला उपोषणाला बसणार आहे. पण माझ्या विवेक बुद्धीला पटत नाही की त्यांच्यासोबत मी उपोषणाला बसावं म्हणून. मी याबद्दल सकल चौकशी केली. इथं स्थानिक लेवलचे अशोकनगरचे जे स्थानिक रहिवासी आहे वालधुनीच्या परिसराच्या 2 मिनिटाच्या अंतरावर, त्यांचं म्हणणं ऐकल्यानंतर ते म्हणतात अशी पुन्हा एकदा काही वर्ष अगोदर घटना झाली होती, अरे आमच्यावर 116 जणांवर गुन्हे दाखल आहे आणि अजून सुद्धा आम्ही बेघर आहोत. तर माझं असं म्हणणं आहे की मी त्या मधला एक भाग आहे की माझ्या विवेक बुद्धीला पटत नाही की खासदार असन, प्रशासन असतील यांनी आमच्या संपूर्ण मागण्या पूर्ण केलेल्या आहे.
तर मी उपोषणाला कसं बसायचं. आमचे पूजनीय भंतीजी उपोषणाला बसत असन तर तमाम आंबेडकर समाजाला विनंती करतोय आपणही बसावं. पण मी या आंदोलनाला माझा पाठिंबा नाही, माझा जाहीर विरोध आहे. मी या आंदोलनाला राहणार नाही. आम्ही तमाम आंबेडकर समाजाला विनंती करतोय आपण आपल्या विवेकबुद्धीने विचार करून या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं. नमो बुद्धाय, जय भीम. नक्कीच आता संपूर्ण या प्रकरणात बौद्ध भिक्षू समाज हे उद्यापासून तर आंदोलन करणारच आहे, पण मात्र त्यांच्यासोबत दटून आंदोलन करणारे जे सिद्धार्थ होते त्यांनी माघार घेतली आहे आणि त्यामुळंच ह्या प्रकरणाला एक वेगळं वळण आलेलं आहे. पण मात्र जे बैठकीमध्ये निर्णय ठरलेले आहे त्या बैठकीतले निर्णय जे आहे महाराष्ट्र शासन ते पूर्ण करणार आहेत का. एकूणच गेली 45 वर्षापासून त्या बुद्धभूमीवर जे आहे बौद्ध भिक्षू आहेत, तिथे बुद्धांच्या मूर्त्या आहेत आणि ती जागा जी आहे त्यांची मागणी होती की ती सातबारा त्यांच्या नावानं करण्यात यावी. आणि सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आहे जे फाउंडेशन आहे त्यांनी सुद्धा हा महत्त्वाचा प्रश्न त्या ठिकाणी मांडलेला आहे की ती जमीन जी आहे जे काही असतील 30-35 एकर जे काही जमीन असेल त्या जमिनीचा सातबारा जो आहे सुरुवातीला बुद्धभूमीच्या नावाने करण्यात यावा, ही सर्वात महत्त्वाची मागणी आहे. आणि तिथूनच या बुद्धभूमीच्या विकासाचा सुरुवात होईल. तर नक्कीच मित्रांनो उद्यापासून जे आहे या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर जे आहे आंदोलन होणार आहे आणि त्या आंदोलनासाठी ते आंदोलन कव्हर करण्यासाठी विशेष करून जे आहे WH न्यूजची टीम जी आहे कल्याण डोंबिवलीमध्ये आलेली आहे. तर नक्कीच नेमकं या प्रकरणामध्ये आणखी काय काय ट्विस्ट येणार आहे ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणारच आहोत. पण मात्र महाराष्ट्र सरकारने जे आहे या प्रकरणाला गंभीरतेने घेतलं पाहिजे आणि जे काही त्यांचे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडलेले पाहिजे. प्रश्न पुलाचा सुद्धा आहे, विकासाचा सुद्धा आहे. विकाससुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे, तो विकाससुद्धा झाला पाहिजे. आणि नक्कीच जे आहे हा जो निर्माण झालेला वाद आहे महाराष्ट्र शासन आणि बुद्धभूमीचे जे काही फाउंडेशनचे जे काही अध्यक्ष आहेत त्यांची कमिटी आहे त्या कमिटीने एका ठिकाणी बसून जो आहे हा वाद मिटवला पाहिजे. तर नक्कीच महाराष्ट्र शासनाने यांनी पुढाकार घेऊन जो आहे त्या ठिकाणी जो काही विकास करण्याचा दावा केलेला आहे तो सुद्धा खूप महत्त्वाचा आहे आणि तो विकास करण्याचा जो त्यांनी आश्वासन दिलं आहे ती आश्वासनाची सुद्धा पूर्ती केलेली पाहिजे. नाहीतर जे आहे समाज बांधव जे आहे आंदोलन तर करतीलच. तर बघूया या आंदोलनाच्या प्रत्येक अपडेट्स मी तुम्हाला देत राहील. WH न्यूजची टीम इथे आहे. आम्ही भंतीजी सोबत सुद्धा भेटणार आहोत. भंतीजी सुद्धा काय मत आहे ते सुद्धा आम्ही कळून घेऊ. आणि विशेष करून जे प्रशासनातले जे काही लोक असतील, अधिकारी असतील, मंत्री असतील, त्यांचासुद्धा आम्ही भेटण्याचा प्रयत्न करू आणि त्यांचेसुद्धा काय मत आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करून आहे. पण एकंदरीतच विकासाच्या बाजूनं जे आहे WH नेहमीच राहिलेलं आहे. दीक्षाभूमीच्या विकासाच्या वेळेस सुद्धा WHने प्रत्येक वेळी क्षणोक्षणीची बातमी विकासाच्याच बाजूने लावली होती. पण मात्र त्यावेळेस जे आहे समाजाने आपली भूमिका घेत तिथला विकास बंद पाडलेला आहे. मतलब विकास होत असेल तर विकास होऊ द्यायला पाहिजे याच मताचा मी सुद्धा आहे. तर निश्चितच कल्याण डोंबिवलीमधून प्रत्येक क्षणाची बातमी देत राहू. तोपर्यंत बघत राहा WH न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. जय भीम, नमो बुद्धाय.